किसलेलं बीट. मी प्रमाण बरोबर घेतोय ना? हो. चुकलं तर सांगा. हो हो. आपल्या रेसिपीवर परिणाम होता कामा नये. बस. पुढे ओली हळद. ओली हळद ती सुद्धा किसून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट. किती सगळी लागेल ना? हो. बारीक चिरलेली मिरची. बरं. बस. कसुरी मेथी. कसुरी मेथी. बरं, ही जरा क्रश करून घालायची असते ना? हो. 1 चमचा बडीशोप. भाजलेली नाहीये, कच्ची. कच्ची. 2 चमचे तीळ. बरं, हे पण भाजलेलं नाहीये. नाही. पुरे? हो. चाट मसाला. मिरीपूड. मिरपूड किती? थोडी. बस. ओके. मीठ. मीठ. सगळे पदार्थ घातले आपण याच्यात. हो. काही शिल्लकच ठेवलं नाही. आणि थोडी कोथिंबीर. पुरे इतकी? हो. हे आता मिक्स करूया आपण. घ्या मग मिक्स करून. मल्टीग्रेन बास्केट बाटी आपण करतोय. त्यासाठी लागणारे हे जे पीठ आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कडधान्य आहेत. ते आपण सुरुवातीला मळून घेतलं आणि आता ह्या बऱ्याचशा व्हेजिटेबल्स आहेत, त्याच्यात काही मसाल्याचे पदार्थ आहेत, ते ऍड करून आपण मिक्स करून घेतलं. ठीक. हे मिक्स झाल्यानंतर आपली पुढची कृती काय? पाणी ठेवायचं आपल्याला वाफेल. बरं, तिकडे आपण स्टीमर तयार करून घेतलंय. आधी बास्केट करायची तयार. अच्छा. आणि मग त्याच्यात हे स्टफिंग करायचं. बरं, मग आपण ही प्लेट इकडे घेऊयात. हे मिश्रण सुद्धा आपलं तयार झालं. आता पुढे आपण बास्केट बनवणार. घ्या बनवा. जे आपण मग अशी मल्टीग्रेन सगळं मळून घेतलं होतं त्याची गोल गोळा करून घ्यायचा. बरं. त्याला गोलाकार पद्धतीने आकार द्यायचा. बरं. बास्केट. बरं, संध्याताई, तुम्ही आम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही स्वरचित कविता करता, लेख लिहिता. मग आम्हाला हे करता करता बास्केट करता करता काहीतरी ऐकवा ना. मी माझ्या आईसाठी कविता केलेली आहे. बरं. दुःख सारे लपवून आई हसते मुलांसाठी. दुःख सारे लपवून आई हसते मुलांसाठी. तुम्ही सांगा मुलांनो, तुम्ही रडतात का तिच्यासाठी? 9 महिने 9 दिवस उदरात कुशीत ठेवते ती तुमच्यासाठी. तुम्ही सांगा मुलांनो, तुम्ही मायेचं छत्र देणार का तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी. वा, तुमच्या भावना या कवितेतून फार व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचल्या. टूथपिक लागेल आपल्याला. टूथपिक लागेल. त्यानंतर आपण बॉल तयार करणार आहोत. याचे मिश्रण आपण तयार करून घेतलेले. हे आता काय अजून एक पारी करतोय का? बास्केट छोटी करतोय. बर. आणि त्याच्यात हे तयार केलेले मिश्रणाचे स्टफिंग करतोय. बर, ठीक आहे. आणि त्याला सगळीकडून बंद नाही केलं. खालच्या भागाने तो उघडा होता आणि पालथा आपण त्या बास्केटमध्ये त्याला भरलाय. आपल्याला आता बास्केटचा आकार द्यायचा आहे त्याला. बरं. म्हणून मध्ये पहिले बॅलन्स राहण्यासाठी टूथपिक लावून घेतली. बरं. ह्या 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या बास्केट केल्यात का तुम्ही? हो. ही जरा वेगळी केली आहे. ही वेगळी आणि ही वेगळी. वेगवेगळा आकार दिला आम्ही त्याला, माहिती का? आता आपण बास्केटचा आकार देतोय. बर. वा, त्याला पण असंच करायचं ना? हो, असंच करायचं. ठीक. वा, एक बास्केट तयार झालेली आहे आमची. किती गोड दिसते बघा ती दिसायला. आता आपल्याला ती या स्टीमर मध्ये ठेवायची आहे ना? हो. व्हेरी नाईस. मल्टीग्रेन बास्केट बाटी अशी ही पहिली बास्केट बाटी तयार झालेली आहे. पण ही स्टीमर मध्ये ठेवायची आपल्याला. अजून जरा 1-2 करून घेऊयात. आता वाफत ठेवूया आपण. आता वाफवण्यासाठी ठेवायचं. ठीक आहे. एक तुम्ही ठेवा, एक मी ठेवतो. हा, चालेल. वा, हे आपण वरतून पॅक नाही केलं का? नाही. का बरं? याचा कलर आपल्याला दिसायला हवा ना मल्टीग्रेन. हो, आपण काम करूयात, जरा इथे ठेवूयात हे. हो, चालेल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया